इथल्या नारायण आणि नारायणी तत्वाला माझा नमस्कार. मास्टर्स, आज एका गहिऱ्या ध्यानाची अनुभूती आपण घेणार आहोत. मी आपल्याला सगळ्यांना विनंती करते, आपले सुंदर डोळे हळूवारपणे मिटून घ्यावे. एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. एक दीर्घ श्वास आत आपल्या मणिपूर चक्रापर्यंत. हा श्वास आत जाताना आपल्याला म्हणायचंय, ओम गंग गणपतये नमः. श्वास हळूवारपणे बाहेर. ओम गंग गणपतये नमः. श्वास पुन्हा आत आणि या क्षणी आपण या ब्रह्मांडीय ऊर्जेशी एकरूप झालेले आहात. शांत होत चला मास्टर्स, शांत होत चला मास्टर्स, एकदम शांत. सगळं लक्ष आपल्या हृदयावर. एकदम शांत. हृदयाच्या मधोमध गणपती महाराजांना बघूया आणि त्यांच्या आभा मंडळात ओंकाराला अनुभवूया. अजून शांत व्हा मास्टर्स. चलते चलो मेरे दोस्तों, चलते चलो. हृदयाच्या गाभाऱ्यात कणाकणात हा ओंकार पोचतोय.
नमः। ॐ गं गणपतये 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 नमः। एकदम शांत। ॐ नमः शिवाय। 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 ॐ नमः शिवाय।
योग योग योगेश्वराय काल काल कालेश्वराय भूत भूत भूतेश्वराय शिव शिव सर्वेश्वराय शंभो 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 महादेवाय कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। मास्टर्स, आपल्या आईवडिलांना दंडवत प्रणाम, ज्यांच्यामुळे इतकं सुंदर जीवन आपण अनुभवतोय. आपल्या गुरूंना दंडवत प्रणाम. चेतनतेकडे यावं मास्टर्स. आपले दोन्ही हात सुंदर डोळ्यांवर 5 4 3 2 1 0
या विश्वाला आशीर्वाद द्या. या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, कारागीर, सैनिक, इथल्या स्त्रिया, मुली, गाई, वासरं, पशु, पक्षी, धरणी माता सगळे सुरक्षित आहे, आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु, तथास्तु. नमस्कार, मी सुषमा पोपरकर आपल्या आराधना ग्रुपतर्फे मी जयंत ओक सरांचे मनापासून स्वागत करते. नमस्कार सर. सरांच्या बद्दल सांगायचं तर गेली 50 वर्ष काव्य, नाट्य, विनोद, वाद्य, अध्यात्म असा एकत्रित गप्पा गोष्टी हा एकत्रित कार्यक्रम तर सर्व भारतभर व परदेशात जसे अमेरिका, ऑस्ट्रेलिया, दुबई येथे करत आहेत. सुरुवातीला दूरदर्शनवरील आपली माती आपली माणसं यात बन्या बापूची भूमिका केली. चैत्रवन, आठवणीतील गाणी, आनंद घन या संगीत वाद्यवृत्त कार्यक्रम सुद्धा त्यांनी केले. सरांचा अनेक पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला आहे. जसे की एक पात्री पहिले नाट्य संमेलन स्मृती चिन्ह, हास्य सम्राट जयंत ओक पुरस्कार, इंडिया इंटरनॅशनल टुरिझम काउन्सिल अवॉर्ड, आचार्य अत्रे पुरस्कार, गदिमा रंगयात्री पुरस्कार असे अनेक पुरस्कार सरांना मिळाले आहेत. सरांच्या एका मुलाखतीत असे ऐकले आहे की सुरुवातीला त्यांनी वसईला एक कार्यक्रम केला. तिथे ते स्वतः 2 तास उन्हात उभे होते व श्रोते नारळाच्या झाडाखाली उभे राहून ऐकत होते. आज आपण झूम वरती त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. हा प्रवास त्यांचा खूपच त्यांनाही तो आवडेल सांगायला. आणि कालच सर आपल्याला म्हणाले की त्यांचा अध्यात्माबद्दल किंवा नामस्मरणाशिवाय पर्याय नाही. त्यांनी घेतलेला अनुग्रह गोंदवलेकर महाराजांचे अस्तित्व त्यांना कसे जाणवायला लागले व ते आताच्या क्षणी ते कसे जगतायत ते सांगणार आहेत. तर मी सरांना विनंती करते की त्यांनी त्यांचे विचार आपल्याला सांगावेत. मास्टर्स, आजचे आपले प्रमुख अतिथी आदरणीय जयंत ओक काका आलेले. काका आपला परिचय करून दिलाय, त्याच्यामुळे आता थेट आपण संवाद साधावा. नमस्कार, मी जयंत ओक, माझी ओळख करून दिलेलीच आहे सगळ्यांना. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. विघ्नहर्त्या श्री गजाननाला वंदन करून आणि आमचे सद्गुरू गोंदवलेकर महाराज यांना वंदन करून, स्वामी समर्थांना वंदन करून, आणि आज योगायोग असा आहे की सध्या गणेशोत्सव चालू आहे आणि या मुहूर्तावर हा कार्यक्रम असल्यामुळे त्या गणपतीला वंदन करून आणि या ठिकाणी मी भक्त वगैरे म्हणण्यापेक्षा मग या आराधनाचे रसिक श्रोते म्हणतो. कारण मूळचा माझा पिंड हा कार्यक्रम करणारा कलाकार म्हणून आहे. मी खरं काय अध्यात्मातला संत महंत प्रवचनकार वगैरे अजिबात नाही, पण त्याची गोडी मात्र अलीकडे मला लागली. हे काय ते आनंद तरंग जो म्हणतो आपण, तो आता अतिशय सुरेख सुरू झालेला आहे. आनंद तरंग मिळाला म्हणजे आनंदाचे तरंग, तरंग म्हणजे व्हायब्रेशन म्हणतात ना त्याला, तसे ते यायला लागले. आणि त्याला कारण झालं म्हणजे आमचे सद्गुरू गोंदवलेकर महाराज. खरं सांगतो, जगामध्ये तरंग म्हणजे व्हायब्रेशन म्हणतात ना, ते काय असतात तर ते सद्गुरू कोणीतरी आयुष्यामध्ये तुमच्या पाठीमागे असावा लागतो, तरच ते तुम्हाला मिळू शकतं, नाही का? खरं की नाही? आणि असे मला जसे आई वडील लाभले तसेच मला सद्गुरू गोंदवलेकर महाराजांच्या रूपाने सद्गुरू भेटले आणि माझं आयुष्य धन्य धन्य झाल्यासारखं वाटतं. आनंद तरंग म्हणजे आनंदाला पर्यायी शब्द दुसरा नाही. आनंद हा लेस आनंद, कमी आनंद, छोटा आनंद वगैरे असं काही नाही. तो अत्यानंद आहे, नित्यानंद आहे, पूर्णानंद आहे. तो सतत वाढत जाणारा आनंद आहे, त्याला आनंद म्हणतात. आणि तो तरंग आहे, त्याचे व्हायब्रेशन्स आहेत, म्हणजे त्याला काय मराठी शब्द असेल तो, तर तो जो असतो ना, तर त्याचं दुसरं नाव आहे समाधान. समाधानाला दुसरा पर्यायी शब्द नाही. म्हणजे कसं तुम्हाला सांगू का, की मला लता मंगेशकरांचं गाणं ऐकल्यावर एक अतिशय आनंद मिळतो. आता तुम्ही प्रतिक्रिया द्या तर ते 60-70% गायल्या का 80% गायल्या, मला कुठे माहिती. मला समाधान मिळालं, आनंद मिळाला. ते आनंदाचे तरंग असतात ना, ते
सद्गुरू रूपे मला आयुष्यभर मिळत गेले. पण मला हे कळतंय, हे कळायला आयुष्याची 75 यावी लागली. खरंच सांगतो, अगदी प्रामाणिकपणे सांगतो. आधी रसिक श्रोत्याला मी म्हणतो काय, आधी सुरुवातीला सांगतो की रसिक श्रोता म्हणजे तुम्ही जे सगळे आत्ता कोण बघताय कार्यक्रम, ते सुद्धा तुम्ही एक रसिक कलाकार आहात. रसिक कलाकार हा असा असतो, तो या रंगमंचावरील कलाकाराला जपणारा तो कलावंत असतो. या रंगमंचावरील कलाकार तो भरून टाकणारा कलावंत असतो. इतकंच नव्हे, वेळ पडल्यास या रंगमंचावरील कलाकाराला तो पाडणारा सुद्धा कलावंत असतो. त्याची मला जाणीव आहे. पण त्यामुळे आपल्या आनंदात भंग पडू नये एवढीच इच्छा असते. शेवटी आनंद तरंग तेच आहे ना आयुष्यात महत्वाचं, तेच आहे हो. आणि आज गोंदवलेकर महाराज असे असे होते, अमुक होते, ते संतांनी काय केल्यापेक्षा मला काय शिकायला मिळालं हा मला म्हणायचा. जसं मी 4 चौघे आहेत ना, तर तुमच्यापैकी एक मी रसिक श्रोता आहे, लक्षात ठेवा. त्याचं कारण असं आहे की शाळेमध्ये तुम्हाला आठवत असेल की शाळेमध्ये असं असतं की एक दिवस शिक्षक दिन असतो. त्याविषयी ते वात्य मुलाला शिक्षक करतात आणि त्यांनी शाळा चालावी असं म्हटलं. आणि माझ्यासारख्या व्रात्य शिक्षकाला आज नेमकं त्यांनी ते पद दिलेलं आहे, नसलेल्या खुर्चीत मला बसवलेलं आहे. पण आपण हटून जायचं नाही. आज मला ते, मी छडी घेणार नाही, काही नाही काही नाही, निसर्गामध्ये शाळा असली तरी सुद्धा मला दिलेलं जे काम आहे ते मी व्यवस्थित पार पाडणं हे आवश्यक असतं. आणि म्हणजे मी मगाशी म्हटलं होतं ना की माझ्या आयुष्यामध्ये सद्गुरू गोंदवलेकर महाराज हे गुरु म्हणून लावले. 14 फेब्रुवारी 1974 रोजी मी अनुग्रह घेतला बरं का. पण ते आपल्या पाठीमागे हे समजायला 50 वर्ष लागली हो. काय सांगू तुम्हाला, मला सांगता सुद्धा भरून येत आहे. आज 74 ते 2024 आहे. आज जवळजवळ 50 वर्ष त्याला होत आहेत. आणि तेव्हा आत्ता कळायला लागलं की जगामध्ये नामस्मरणाशिवाय दुसरा पर्याय नाही. तुम्हाला सांगतो म्हणजे गोंदवलेकर महाराज आहेत, स्वामी समर्थ आहेत, अक्कलकोट महाराज, सगळे संत आहेत. तर संतांकडनं आपण शिकायचं असतं. म्हणजे त्याला एक अनुकरण करणं म्हणजे कॉपी करणं म्हणतात. आणि अनुसरण म्हणजे मला उमजलेले बालगंधर्व. मला उमजले ते असे, म्हणजे आता गायक असतात बघा, अनेक प्रकारचे गायक असतात. कोणी लता मंगेशकर आहेत, आशा भोसले आहेत, गुलाम अली आहेत, कुमार गंधर्व आहेत, बालगंधर्व आहेत, किती गायक आहेत हो. अनेक गायक आहेत. पण या गायकांमध्ये अनुकरण म्हणजे गजानन महाराज चिरी मोडतात म्हणून मी चिरी येऊन वडायला जाणार नाही, माझं प्रांत नाही हो. पण अनुसरण करता येतं म्हणून कुमार गंधर्व सुद्धा एक कार्यक्रम केला होता. त्याचं नाव होतं मला उमजलेले बालगंधर्व. मी काय बालगंधर्व नाहीये, पण मला काय उमजले तेच एक माणूस त्यांनी त्याचं नाव दिलं की मला उमजलेले बालगंधर्व. मला जे उमजले संतांकडनं, मी खरंच तुम्हाला खरं अगदी परत 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 प्रामाणिकपणे सांगतो, मी कोणी संत नाही, महंत नाही, प्रवचनकार नाही, कोणी नाही. तुमच्या त्या वर्गात बसलेला एक तुमच्यासारख्याच एक विद्यार्थी आहे. आणि मला हातात आज हे खुर्ची दिल्यामुळे मी मास्टरच्या भूमिका करतोय. तर आपण अनुकरण नाही केलं तरी अनुसरण करू शकतो, हे माझ्या लक्षात आलं. आणि पुलं छान म्हणाले की, पुलं असं म्हणाले होते की मला अनुसरण जमतं, मला ते संतविंत होणं मला काय जमलं. आणि मलाही ते लक्षात आलं की आपल्याला संतविंत काय होता येणार नाही. त्याला आयुष्याची परंपरा असते. 100 हजार जन्म पाठीमागे जावं लागतं, तेव्हा तुम्ही स्वच्छ मन मोकळे अंतर्मुख होऊ शकता. आपलं प्रांत नाही तो. मला लोकांना हसवण्यातच आनंद मिळतो. आणि परमेश्वराने शब्दातून मिसळता भावस्वरांचे लेणे स्वरलहरीवर विहरत जाता, जगणे व्हावे गाणे, जगणे व्हावे गाणे, जगणे व्हावे गाणे. जगामध्ये संगीत आणि विनोद आहे म्हणून तुम्ही आम्ही आहोत. मी अगदी कल्पना करा, मी अगदी जीव तोडून तुम्हाला एक सुंदर काहीतरी विनोद सांगितले. असायचंच नाही, वेळायला माणूस. जगामध्ये विनोद आहे म्हणून तुम्ही आम्ही आहात. आणि संगीताची पूजा अशी आहे, तुम्हाला सांगतो की संगीतामुळे पटकन ईश्वराकडे जाता येतं. बेस्ट ट्युनिंग कम्युनिकेशनचा उत्तम मार्ग म्हणजे संगीत आहे. कुसुमाग्रस्त त्याबद्दल असं म्हणाले की जगामध्ये विनोद आणि संगीत नसता तर माणसांची जनावर झाली असते. किती समर्पक आहे. तर हा, पुन्हा मूळ विद्येकडे येतो. त्याचं कारण असं की कमी वेळ असल्यामुळे थोडा उशीर झाला, लिंक मिळणं वगैरे, या टेक्निकल गोष्टी घडतच राहतात.
कितीही जग बदललं ना तरी माणसाला नाही बदलतात, परिस्थिती बदलता येते, त्या परिस्थितीमुळे वाकावं लागतं. तर अनुकरण करायचं नसतं, अनुसरण आपल्याला घ्यायचं. मला गोंदवलेकर महाराज कसे वाटले, त्यांच्यातनं अनुभूती काय मिळाली, त्याच्यावर एक पुलंचा एक मला किस्सा आठवतो तुम्हाला सांगतो. पुलं म्हणले की त्यांचं गाणं असं होतं, गुळाचा गणपती म्हणले. ते कुठलं होतं माहितीये का? इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागले समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. इंद्रायणी काठी. आता ही चाल, हे अनुकरण नसून अनुसरण कसं होतं ते तुम्हाला समजायचं. अनुसरण म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती आहे की, आठवतं का बालगंधर्व होते ना, बालगंधर्व. तर ते वृद्धापकाळामध्ये चरित्रार्थाची व्यवस्था व्हायला पाहिजे म्हणून विविध मंदिरांमध्ये भजनाचे कार्यक्रम करायचो. परिस्थिती माणसाला वाकायला लावते. आणि गिरगावातल्या शास्त्रीवाल मतेच्या बाजूला एक शंकराचं मंदिर आहे. तिथे त्यांचं एकादशीला गुरुवारी वगैरे भजन असायचं. तेव्हा त्यांनी एक गाणं म्हटलं होतं. आता अनुसरण म्हणजे काय ते तुम्हाला सांगतो. त्यांचं पुलंचं गाणं कुठलं? इंद्रायणी काठी देवाची आळंदी, लागले समाधी ज्ञानेशाची हो, ज्ञानेशाची. आता अनुसरण पुलांनी कसं केलं तुम्हाला सांगतो. गंधर्व एक भजन म्हणायचं, ते कुठलं ते तुम्हाला कळेल. त्यावर मला काय इंद्रायणी काठी म्हणायचं ते कळेल. अवघाचे संसार सुखाचा करीन, आनंद भरीन तिन्ही लोकी, इंद्रायणी काठी. अवघाची संसार, काही फरक नाही. सुरान सूर तसाच्या तसा आहे, पण तुम्हाला सांगितल्यावर कळलं की हे अनुसरण आहे. अनुसरण आपण करतच असतो. म्हणजे एखाद्या गायकाला लता मंगेशकर आवडते, एखाद्याला मोहम्मद रफी आवडतो, एखाद्याला सुमन कल्याणपूर आवडते, एखाद्याला मुकेशच आवडतो. आता नाव घ्यायचं म्हटलं तर नंबर वन कोणतं? सरस्वती, यावतचंद्र देवबरोबर गाणी गायिका गाय कोण? लता मंगेशकर. पण एखाद्या भक्ताला, एखाद्या रसिकाला मुकेशच आवडतो. आता याचं कारण काय बरं? तर ती व्यक्ती तिच्या आवाजाचं साधर्म्य या मुकेशच्या आवाजाशी मिळतं जुळतं असतं. म्हणजे कसं? आंसू भरी है ये जीवन की राह, कोई उनसे कह दे हमें भूल जाए. तो म्हणतो की मला हे मुकेशचं गाणं मला आवडतं, मी मुकेश फॉलो करणार. त्यानं त्याला कल्पना का होईना अनुकरण केलं तरी चालतं, शेवटी नक्कल करावीच लागते. अनुकरण करता करता अनुसरणाकडे शिरायचं असतं. म्हणून गुरुची आवश्यकता असते. माता पितृभ्यान आणि गुरुभ्यान असं म्हटलं. गुरुचं लक्षण केवढं आहे हे मी शिकत गेलो म्हणून मी तुम्हाला सांगितलं. आनंद तरण म्हणजे काय? ती व्हायब्रेशन तुम्ही ती घ्यायची असतात. मग सांगतो, आज 50 वर्ष मला होत आहेत, मला किती आनंद होतात सांगू. पण गुरूंची कृपा काय आहे कळायला मला 50 वर्ष नुसतं त्यांच्या अनुग्रहाने त्यानंतर गेली. आणि अलीकडे कळायला लागलं. एक तुम्हाला सांगतो काय असतं, एक बालपण असतं आणि मग तरुण पण येतं आणि त्याच्यानंतर येतं वृद्ध पण येतं. पण त्याच्यानंतर येतं ना, त्याला म्हणतात काय म्हणायचं? शहाणपण. शहाणपणाला गणित नाही हो. शहाणपण आता एक लहान मुलांनी त्यांच्यासाठी चॉकलेट येत आहे, तर मी आत्ता म्हटलं की त्याला कुठे मोजता येत आहे? 5 चॉकलेट त्याला मागितली त्यांनी, मी 4च दिली. मी कशाला सांगणार? तर मी म्हणतो 4च, 5च म्हणून तू आहे. प्रासंगिक ती गोष्ट त्यावेळेला ती स्वीकारायची असते. त्याला कुठलं, म्हणून ते शहाणपण शब्द म्हणला. हे बालपण, तरुणपण, वृद्धपण, त्याच्यानंतर येतं शहाणपण. त्या अनुभवातून येत असतं. म्हणून हे असे अनुभव आयुष्यात गोळा झाले ते सद्गुरूंच्या कृपेमुळे झाले हो. दुसरं काय असतं तुम्हाला सांगतो. आपण सतत काहीतरी करत असतो, पण त्याचे अनुभूती आणि अनुभव यायला काळ जावा लागतो. मी 1974 साली 14 फेब्रुवारीला गोंदवल्याला गेलो. एकदा मी काय झालं, लहानपणी पौगंडा वाजता पण प्रत्येक जण प्रेमात पडतो. इथे सगळ्या बसलेले सगळे जे आहेत ते खूप तरुण आहेत वगैरे असं म्हणत नाही, पण पौगंडावस्थात मध्ये एकही माणूस प्रेमात पडलेला नाही असं होऊच शकत. हा निसर्ग नियम आहे हो.
आता गुळ ठेवला तर मुंग्या कुठनं येतात अजून कोणाला कळलेलं नाही. खरं आहे की नाही? पण ते येतात ना, म्हणजे त्या कुठेतरी उपलब्ध आहेत. तर ते ट्युनिंग म्हणजेच परमेश्वर आहे. हे मला सतत कानावर पडायचं. गोंधळकर माझ्या आयुष्यामध्ये आले. मला एक गोष्ट हवी होती, पण ती काही मिळत नव्हती. पण माझा एक विश्वास कोण, आमच्या वडिलांनी, माझे वडील हे अतिशय उत्तम ज्योतिषी सांगायचे. ते उत्तम, त्यांना वाचासिद्धी होती बरं का. आणि ते सांगत तसं करायचं. ते तू महाराजांना सांग, तुझं काम होईल. माझ्या मनात काहीतरी मनात गोष्ट मला हवी होती. आणि मी महाराजांच्या, गोंधवलकर महाराजांच्या समोर डोळे मोठून अक्षरशः, परमेश्वरा मला दे रे, परमेश्वरा मला दे रे, परमेश्वरा मला दे रे. मला गोंधवलेकर महाराज आमच्या सद्गुरूंनी कधीही गोष्ट ही तुला मिळेल असं आयुष्यात कधीही सांगितलं नाही. पण मिळेल तर हाच देईल, हा विश्वास सद्गुरूंमुळे मला होतो. त्याचं आत्ता उत्तर मला सापडत आहे. कारण काय असतं माहितीये, प्रत्येक गोष्ट घडतच असते, पण ती आयुष्यात कारणी लागली पाहिजे. ते खूप महत्वाचं असतं. तुम्हाला सांगतो का प्रामाणिक विश्वास पाहिजे, तुम्हाला सांगतो. आणि मी गोंधळकर यांचा अनुभव घेतला आणि नंतर माझ्या आयुष्यामध्ये मी खरंच परत 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 काय सांगतोय, मी तुमच्यासारखे एक सामान्य प्रेक्षक आहे या नात्यातनं मी बोलतोय. मी प्रवचनकार, जगामधल्या सगळ्या गोष्टी जसं काय मला माहिती असं मला म्हणायचंच नाही. मी विद्यार्थीच आहे, मला कुठे काय माहितीये, काहीच कळत नाही. पण ते सांगणारे एक खात्री असते, म्हणून आपण त्यांच्या मार्गाला जात असतो. खरं आहे की नाही? अहो तुम्हाला सांगतो, मला एक गोष्ट होते, एकाचा असाच देवांवर विश्वास होता. गिरगावातलं तर स्वामी समर्थ मठ माहिती असेल. तिथे एक व्यक्ती होती, तुम्हाला खरंच हे घडलेली गोष्ट आहे. रचून बिचून काही नाही, जे आहे ते खरं आहे. तिथे गेलो, त्याला थोडं व्यसन होतं, दारू प्यायचं होतं, खूप दारू प्यायचा. पण त्याला खात्री होती की माझे स्वामी माझी दारू सोडणार. तो रोज संध्याकाळी ते जायचा, टाईट होऊन जायचो होतं, काय बोलणार त्याला. आणि हे भगवंता, रामराया, गुरुराया, माझी दारू सोडव रे. टाईट झालेला माणूस. एकदा झालं, 2 दिवस झाले, परत संध्याकाळी तेच. दारू सोडणं काही चेष्टा नाही आहे, येऱ्या गबाळाचं काम नाही. मी त्यातला नाही आहे. पण ते एखादी गोष्टीचं व्यसन लागलं तर सोडणं सोपं नसतं. रोज चालायचं ते महाराज, स्वामी स्वामी राया मी चुकलं रे, मला कळतंय मी दारू पिणं फार वाईट आहे, मला कळतंय, पण माझी दारू सोडव. 5 दिवस झाले, 6 दिवस झाले, 7 दिवस झाले, पुन्हा तेच. सगळे लोक बघायचे त्यांच्याकडे. आणि एक दिवस उजाडलाच, त्याला खात्री होती की माझी दारू सोडतील तर ते स्वामी सोडतील, कोण अक्कलकोट महाराज सोडतील. आणि एक दिवस ते 7व्या दिवशी गेले आणि मठामध्ये उभे राहिले. आणि मठामध्ये उभे राहिल्यानंतर त्याने अपाद मस्तक पाहिलं. आणि ते तर स्वामींच्या फोटो मागे तुम्हाला शब्द माहिती येतो काय तर, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी, हे शब्द होते ते. ते त्याला पण दिसले, पण त्याला काय दिसत होते माहितीये का? विनोद सांगतो, पण घडलेली घटना सांगतोस. तो 7-8 वेळा महाराजांकडे बघतोय, त्याला काय दिसत होतं? भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी असे शब्द दिसतच नव्हते. त्याला काय दिसत होतं? पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. आणि चमत्कार झाला हो, त्याची दारू कायमची सुटली. एखाद्या गोष्टीसाठी वेळ पाहणं, वाट पाहणं, हे ईश्वराच्या नियतीच्या हातातली गोष्ट असते हो. खरं आहे की नाही, तुम्ही सांगा. शेवटी आपण इतके वर्ष सारखे काहीतरी गोष्टी करत असतो, पाहत असतो, बोलत असतो, तरी सुद्धा आपण तो मार्ग सोडायचा नसतो, हे लक्षात ठेवा. आयुष्यामध्ये अनेक गोष्टी अशा असतात की ते आपल्या मनासारख्या होतात असं नाहीये. नियतीला मान्य असेल तर त्या होतात. पण तुझ्या मार्गावर तू जायलाच पाहिजे, हे तुझं कामच आहे. मला एक बरं की व्हॉट्सअप आला, मला खूप आवडली गोष्ट म्हणून सांगतो, मला आत्ता आठवली एकदम. काय झालं, एक मुलगी होती, कुठली गोष्ट आहे मला माहिती नाही. त्याच्यामध्ये एक हार्ट तज्ञ होता, म्हणजे हृदय शस्त्रक्रिया करणारा माणूस. रोज 10-10 ऑपरेशन करायचा, कित्येक वर्ष तो ऑपरेशन करत होता. एक छोटी मुलीला हृदयामध्ये भोक होतं, भोक. तर त्यांनी सांगितलं की त्या मुलींचा करा ऑपरेशन, काय हरकत नाही. आणि तो म्हणला अरे हाय वा. त्याला त्या डॉक्टरांनी त्याच्या आई वडिलांना सांगितलं की या मुलीच्या हृदयामध्ये भोक आहे, तर ती ऑपरेशन केल्यानंतर ती वाचेल असं काही मी सांगत नाही. 70% जाईल, पण 30% वाचली तर ते बघूया, मला काय माहिती नाही, मी करेन ना, मी व्यवस्थित करणार वगैरे.
आणि ती दरवाजा एवढंच नाही, मग हरकत नाही. माझ्या आईने मला सांगितलं बरं का, गोष्ट ऐकण्यासारखी आहे. मी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागलो. आईने असं सांगितलं होतं तिला की, अरे तुला माहितीये का देव आहे? आई कुठे आहे तो सांग ना. आई तो देव कुठे आहे सांग ना. ते पत्ता का करायची. अरे काय सांगते मी तुला बाळा, हे बघ देव तुझ्या हृदयात आहे, तो आहे, तो तुला दाखवेल, दर्शन देईल म्हणे. तर ऑपरेशनची वेळ येते आणि ते डॉक्टरला सांगतात. तर ती काय सांगते की हे बघा, मला मी ऑपरेशनला घाबरते, मला ऑपरेशन करा. पण एक लक्षात ठेवा, माझ्या आईने मला सांगितलेलं होतं की हृदयात तुझा देव आहे, तर त्याचं दर्शन होईल का? तेवढं पाहिलं की मला सांगा, मला काय प्रश्न नाही. इतकं बिंबलेलं नव्हतं. आणि तो डॉक्टर तो ऑपरेशन करायला गेला. ऑपरेशन केलं त्यांनी. आणि काय हो, थोड्या वेळात सगळं हृदयक्रिया बंद पडली. काय झालं असेल ते, टाक 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 ते नळ्या काढला, मुक्तमुख केल्या. नर्सेस आल्या, तो हात ग्लोव्ह काढून वगैरे गेल्या. 5-10 मिनिटांनी ठक 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 नर्सेस धावत डॉक्टरकडे गेले. अहो ते तिच्या हृदयात थांबायचं, टक 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 टक. पुन्हा सगळं ऑपरेशन केलं, पुन्हा सगळं बघतो तो तिच्या रक्ताचा प्रवाह सुरू झालेला होता. हा आश्चर्य आहे की नाही. आणि ती मुलगी आज जिवंत आहे. सांगायची गोष्ट पुढे अशी की त्या डॉक्टरने ढसाढसा रडला. त्यांनी सांगितलं की मला असं वाटायचं मी ऑपरेशन करतो, ती कशी वाचेल, शक्यच नाही, मी सगळे प्रयत्न करेन, पाहिजे ते पी देईल. पण या बाईने, मुलीने, छोट्या मुलीने माझे डोळे उघडले. ती गॉड्स ब्लेसिंग किती आहे, तो प्रत्यक्ष जिवंत होतो. तर त्याच्यानंतर त्या डॉक्टरने ऑपरेशन्स केली. पण पहिल्यांदा तो त्या स्वामींसमोर उभा राहायचा, माऊली समोर उभा राहायचा, सांगायचं भगवंता मी ऑपरेशन करतोय रे, पण तुझी कृपा असेल तर ते सगळं सक्सेस होईल, तुझी ब्लेसिंग मला पाहिजे. जर त्या मुलीला हृदयातला देव दिसू शकतो तर मी तिथे हरलो म्हणले. मी हरलो असं तरी सांगितलं. किती किती हे आपण शिकायचं असतं. देव म्हणजे कोणी असं वर्ण आकाशातनं टाकला आणि मला कळलं वगैरे नाही. तो वेगळा देव आहे, तत्व गुरु आहे, तत्व आहे. ते कुठल्या तरी फॅकल्टीमध्ये तुमच्यामध्ये सतत येत असतं. मी गोंधळाला गेलो, तुम्ही किती गोष्टी सांगू. त्यावेळेला मी अनुग्रह घेतला. आणि एकदा मी पंढरीच्या वारीला जातो. एक गंमत सांगतो. आप निदान चांगलं बोलायची तरी बुद्धी होईल. वारीला जातो आणि मग तिकडे ते येताना गोंधळाला यायचं, जेवण जेवायचं मस्तपैकी, फुकटचं जेवण, परत ते प्रसादाचं नैवेद्याचं जेवण, म्हणजे परत उपास, मग सगळं. आम्ही एक दिवस परत आलो आम्ही सगळे. तर डॉक्टरांनी आमच्या सांगितलं टीमने की तुम्ही तिथे जा आणि आमचे डॉक्टर येतात म्हणून सांगा. मी गेलो. वाजलेलं 1 वाजता जेवण बंद होतं. जेमतेम कसं पहिलं बसवलं, टाण 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 वाजवलं. आता कोणाला काही मिळालं नाही, आता जेवण संपलेलं आहे, आता बंद. मी ते उपासाचे पदार्थ खाल्ले वगैरे. असं कधी आयुष्यात कधी घडलेलं नाही, असं काय सांगतं ते. बापरे, आता या डॉक्टरांना मी काय सांगू. माझ्या मनामध्ये सामान्य माणूस म्हणून विचार आला, कसं सांगू मी. मग काही नाही, जेवण वगैरे झाल्यानंतर त्या ठिकाणी बोंद्रे म्हणून एक ट्रस्टी होते. तर म्हटलं मला जर त्यांना भेटायचं आहे, तर म्हटलं जरा एक अर्धा तास तुम्ही या. मग मी बाहेर गेलो. आपण सामान्य माणसं पान खावंसं वाटलं, मी खाल्लं. चक्क पान खाल्लं त्या मस्त टकाटक पान खाल्लं वगैरे. म्हटलं चायला कमाल आहे इथे. ते मोफत 113 वर 1913 साली महाराज वारल्यापासून आजपर्यंत या ठिकाणी महाप्रसादाचा प्रसाद हा सगळ्यांना मोफत दिला जातो. ते राहण्याची व्यवस्था आहे, चहाची व्यवस्था आहे, नाश्त्याची व्यवस्था आहे आणि मोफत भोजन. ईश्वरी कृपा काय करते हे जाता जाता तुम्हाला सांगितलं. तर मी म्हटलं आता काय चाललंय. तर आपण कंप्लेंट करायला पाहिजे, असा शब्द माझा डोक्यात गेला. माझ्या मित्राला म्हटलं मी. आणि नंतर मग थोड्या वेळाने आतमध्ये जाताना मला तिथे देशपांडे म्हणून एक, पण मला नाव आठवत नाही, त्यांनी सांगितलं की बोंद्रे साहेबांना तुम्हाला बोलवलं. म्हटलं काय झालं बोंद्रेंना. या जयंतराव, मी अनेक वर्ष, आज 50 वर्ष जातोय, त्यामुळे सगळे ओळखतात ट्रस्टी बिस्टी. त्याचे जयंतराव या इकडे बसा, नमस्कार केला. तो मी 200 फुटावर ते पान खाल्लेलं, तिकडनं आतमध्ये आलो प्रवेशद्वारातनं, तिथनं ते त्या रूम मध्ये गेलो. का तुमची म्हणे कंप्लेंट जेवायला नाही मिळत तिथे.
असं शक्य आहे का? महाराजांच्या दरवाज्यात कोण उपाशी जाईल का म्हणाले. म्हटलं काय ना, आता काळ बदललेला आहे, आपल्याला माणसं पण मिळत नाही इच्छा असली तरी. पण तुमची कंप्लेंट, अहो म्हटलं मी कंप्लेंट नाहीच करे. नाही नाही, तुमची कंप्लेंट येतात. मला कळलं ना की कंप्लेंट शब्द त्या बोंधळ्यांना त्यावेळेला कसा सुचला. तो महाराजांनीच माणूस पाठवला होता, बोंधळ्यांच्या रूपाने त्याला पाठवलं होतं. तर म्हटलं काय नाही, इथे जेवण सगळ्यांना आहे. काय नाही, माझी इच्छा होती, आमचे डॉक्टर 10-15 येणार आहेत, ते पंढरपूर इथे येणार आहेत, ते 70 किलोमीटर आहे, ते मला माहिती, ते 2-2.5 पर्यंत येतील. म्हणजे काही करतो नका, काहीतरी व्यवस्था करू. ते देशपांड्याला त्यांनी हाक मारली, सांगितलं हे बघ, जेवण संपलेलं आहे पण आपल्याकडे आहे ना. ते काय होतं तुम्हाला सांगतो, जेवण वाढायचं म्हटलं की 500 लोकांचं जेवण तयार पाहिजे, तर पंगत वाढा म्हणता येईल. आता सगळं संपत आलंय, पण आम्ही तुमची व्यवस्था करतो ना. जा रे आज, जा रे, त्या सगळ्या बालड्या इकडे घेऊन ये मध्ये. तिने सांगितलं अख्खा बालडी भरून दही, अख्खी बालडी भरून ताक, अख्खी बालडी भरून साबुदाण्याची खिचडी, अख्खी बालडी भरून किस, तो किस, गोड किस, आणखी अख्खे भरून अमुक तमुक सगळं, काय चटण्या काय नाही, ह्या सगळ्या 7-8 बालड्या आणून ठेवल्या. हे तुमच्या डॉक्टरांसाठी आहे बरं का. फक्त मी वाढायला गेलो ना तर 500 लोकांना नाही वाढायला तेवढं. हे महाराज तुमच्यासाठी ठेवलं हो. तर तुम्ही असं करा, तुम्ही 3ऱ्या मजल्यावर, आम्ही तिथे उत्तम राहायची व्यवस्था आहे, 2ऱ्या मजल्यावर असला तरी लिफ्टने वर जाता येत. तर तुमच्या माणसाला कोणतरी बोलवा, कारण मी बाहेर येणं योग्य वाटत नाही. आणि आम्ही ते बालड्या भरून नेल्या हो. 3ऱ्या मजल्यावर गेलो, थोड्या वेळी ते सगळे डॉक्टर आले आणि ताण खाव की 50 लोकांना 6 बालड्या भरून अन्न मिळणं, हे काय असेल हो. मी ढसळलो. म्हटलं या ठिकाणी महाराजांनी मला रस्त्यावर ठेवलं तरी त्या श्रद्धेनेच इथे यायला पाहिजे, शंका येताच का म्हणे. ती महाराजांची इच्छा आहे, ही महाराजांची इच्छा आहे, ही महाराजांची इच्छा आहे. हे असलं ना की मला म्हटलं यापुढे कंप्लेंट नाही हो, कधीच शब्द म्हणणार नाही. सद्गुरू कंप्लेंट देण्याचा नाहीच आहे, तो आपली परीक्षा बघत असतो. ती परीक्षा त्यांनी माझी बघितली आणि माझ्या आयुष्यामध्ये अत्यंत सुंदर अशा प्रकारचं मार्ग मला मिळाला. काय असतं, सगळ्या गोष्टी आपण आयुष्यात करत असतो त्या कशासाठी करत असतो, आनंद मिळावं, समाधान मिळावा, म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो. आनंद आणि समाधान याला दुसरं काही, लता मंगेशकरचं गाणं मग सांगितलं ना की त्याला पर्याय नाही. आज 70% घाले असं होऊ शकतं का? 100%च घायला ते समाधान असतं. समाधानाला कधी भाव नसतो म्हणून. आणि आता जेवणाचा विषय निघाला म्हणून मला एक आठवण झाली, किस्सा आठवतोय. जसं जसं आठवत आहे, माझ्याकडे स्क्रिप्ट नाही, काय 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 केलेलंच नाही. मी ठरवून म्हटलं ते महाराजांच्या बद्दल ते सगळं आपण व्यक्त करायचं. हे व्यासपीठ मला परमेश्वराने दिलेलं आहे ना. तर जगामध्ये अन्नदान हे सर्वश्रेष्ठ आहे बरं का. हे मी तुम्हाला समजावून सांगतो लॉजिकली. कसं तर तुम्हाला सांगतो, जगात तुम्हाला 10 टीव्ही दिले, 11 बंगले दिले, रोल्स रॉयसच्या गाड्या दिला, तरी तुम्ही म्हणणार नाही मला अजून एक एसीची रूम पाहिजे म्हणून. फक्त अन्नदानाला पुरे हा शब्द जगामध्ये आहे, बाकी कशालाही पुरे हा शब्द नाही. अगदी दारासिंग जेवायला बसला ना तरी पोट भरले की तो म्हणणार पुरे मला आणखी नको, दिलं तरी मला नको. म्हणून अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. आणि या सगळ्या सद्गुरूंनी अन्नदानाला महत्व दिले. त्याचं कारण तुम्हाला लॉजिक समजावून सांगितलं. अन्न कधी कमी पडतच नाही. आणि शेवटी काय असतं माहितीये का, आपण काय बारीक बारीक गोष्टीसाठी इतका जीव अडकतो. एक दृश्य जग सतत काम करताय, एक अदृश्य जग काम करत असतं. दृश्य जगामध्ये तुम्ही आलात की मग तुमच्या सगळ्या मद, मत्सर, द्वेष, आनंद, दुःख सगळ्या गोष्टी आल्या. आणि अदृश्य जग एक 24 तास काम करताय. तो म्हणजे काय, तर तो ईश्वर आहे. तो दिसत नाही पण तो आहे. म्हणजे उदाहरण सांगू का, 19 साली करोना आला. तो करोना कोणाला दिसत होता का, पण तो होता. देव आहे का, दिसतो का, नाही, पण तो आहे. तो विविध माध्यमातून तुमच्याकडे व्यक्त होत असतो. तर त्यातलं थोडं मॉरल ऑफ द स्टोरी तुम्हाला सांगतो की आपण बारीक सारीक गोष्टीसाठी ना किती आपले इगो क्षणाक्षर दर सेकंदाला इगो दुखवतात. इथे बस म्हटलं, मला का म्हटलं, झालं इगो दुखवला. आणि त्या अंतर्मनात जाऊन बसतात करोडो लाखो गोष्टी आणि त्या तशा प्रकृतात. म्हणून मी सद्गुरूंकडनं, गोंधळकर महाराजांकडनं हे शिकलो
की कितीही गोष्ट अपमान होणारी झाली तरी ती महाराजांची इच्छा आहे, त्यांची इच्छा आहे. मला काहीतरी सांगायचं म्हणून त्यांनी हा प्रसंग माझ्यावर आणलेला आहे. मी त्याच्यावर तक्रार करणार नाही. परमेश्वरांनी जे आपल्याला एकदा जन्म दिलाय, पुनर्जन्म पुन्हा नाही. लता मंगेशकर असो, भीमसेन जोशी असो, प्रभू रामचंद्र असो, श्रीकृष्ण असो, सगळ्यांना हा जन्म हा शेवटचा जन्म आहे. हा जन्म सार्थकी लागायला पाहिजे की नाही. मी तुम्हाला सांगतो, आपण या तक्रारी कशा बंद करायचं ते लॉजिक सांगतो. मी तक्रारीवर आठवण झाली म्हणून तुम्हाला सांगतो की मला मला ना हल्ली भयंकर मान दुखतो. चाल काय मान दुखलं तर दुखू दे, हरकत नाही. आपल्या तुम्हाला मी तिथे बसलेल्या सगळ्या माऊलींना मी समजावून सांगतो की मी एक वाक्य म्हणतो ना, 2 वाक्य म्हणतो की तुम्ही म्हणा, त्याचा अर्थ मी तुम्हाला पटकन कळेलच. तुम्ही असं म्हणा, अरे बाप रे काय प्रचंड भीती वाटते. म्हणा, अरे बाप रे काय प्रचंड भीती वाटते. आता दुसरं वाक्य असं म्हणा, 5 मिनिट 10 सेकंद थांबा. म्हणा, अरे बाप रे काय प्रचंड भीती वाटते. आता म्हणा, जयंतराव तुम्ही आलात, किती मजा आला. मला दिसतंय सगळ्या 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 इथला जो ऐकणार श्रोतू वर्ग सगळा हसत हसत म्हणतोय, जयंतराव आलात, किती मजा आला. आता मी काय तुम्हाला सांगितलं का हसायला, तरी तुम्ही हसलात. याचं कारण काय माहित का, ते तुम्हाला समजावून सांगतो. ते असं आहे की आपल्या शरीरामध्ये 90,000 कोटी काय काय गुणिले गुणिले एवढ्या पेशी आहेत, वाहक आहेत, संदेशवाहक आहेत. ते तुमचं सैन्य आहे. तुम्ही खरं बोला, खोटं बोला, चेष्टेत बोला, प्रेमाने बोला, जिव्हाळ्याने बोला, ते कीप ऑर्डर. तुमच्या सांगितलेला मुद्दा ते स्वीकारतात आणि ऍक्शन करतात. तुम्हाला म्हटलं की बापरे का प्रचंड भीती वाटते, छाती धडधडायला लागतेच. मी सांगितलं म्हणून नाही, ती धडधडतेच. कारण तुम्ही 90,000 कोटी सैन्याला सूचना देता की मला प्रचंड भीती वाटलेली. ते 90,000 कोटी सैन्य अलर्ट होतं, करायला लागतो. आणि ज्या क्षणी तुम्ही सांगता, जयंतराव तुम्ही आलात, किती मजा आला, तर तुम्ही आधीच सैन्याला सूचना, मला किती आनंद वाटतोय. ते लगेच हसत हसतच बोलतो. ते दिसतात सगळे मला तिकडे असताना बायका. कसं आहे ते, तर ते तुम्ही ज्या सूचना घेता ना, तसं ते घडत असतं. सद्गुरूंकडनं हे शिकायचं की आपण तक्रार करायची नाही. मी आनंदी असं खोटं म्हणा तर खोटं पण हरकत नाही, काय बिघडलं. आणि कुठली गोष्ट आहे ना, 10 वेळा केली की सवय लागते. सवयीने ते घडेल हो. नाही तर तुम्ही असं, मला ना आली ना माझी मान दुखते, माझं असं आहे, मी आज कोण तू या जगामध्ये, तू आलीस काय गेलीस काय, मी आलो काय गेलो, कोणाला काहीही फरक पडत नसतो. सद्गुरूंकडनं जाता आता शेवटची एक गोष्ट मला मुद्दाम आवर्जून सांगायची आहे, ती अशी की सद्गुरू काय म्हणले की माणसाला आयुष्यात समाधान आणि आनंद हा महत्वाचा आहे. इथे तुमच्यामध्ये खूप शिकलेली, सवरलेली, परदेशातली, अमेरिकेच्या औषधातली, खूप ऑस्ट्रेलियामधली खूप मोठी माणसं या ठिकाणी रसिक श्रोत्यांमध्ये आहेत. आणि विशेषतः कोपर्डे बाई, आमच्या वृत्ता देशमुख खापर्डे, यांनी मला या ठिकाणी बोलवलं. मला खूप बरं वाटलं, कारण मी या विषयावर कधी बोललेलोच नाही. कारण मला लोकांना हसवणं हा माझा पिंड आहे. मला लोक हसली पाहिजे, तर नाही तर काय उपयोग आहे. नाही, खरं आहे की नाही. आणि माणसाची जनावर झालं असते म्हटलं तुम्ही कुसुमाग्रजांचं. असो, तर मुद्दा काय आहे की मी काय सांगत होतो की जगामध्ये तुम्ही आनंदी आणि समाधानी पाहिजे. मी मला किती पैसा यायला काही अर्थच नाही, तुला 10 बंगले उपयोग नाही, पण मी आनंदी आहे बरं का. त्याच्यात किती आनंद आहे. तू काय असं लिहून द्या मला 70% लताबाई घ्यायला, असं आहे का. 100%च आहे ते, त्याची प्रतिक्रिया नाही देत आहेत, ते शब्दात नाही मांडतोय. पण मला आनंद होतो. लहान मुलं असलं की तुम्हाला आनंद होतो. तिचं वर्णन करायचं काय निबंध आहे का तू. तर तुमच्या आयुष्यात सुद्धा आनंद मिळाला पाहिजे, ते तितकंच आवश्यक असतं. तो आनंद कशामध्ये मिळतो माहिती का, आनंद आणि समाधानातूनच मिळतो. आनंद तरंग, जो शब्द मगाशी वापरला, ती तरंग आहे, ती व्हायब्रेशन्स आहेत त्या. अस्तित्वाची जाणीव येते. ती वेगवेगळ्या रूपामध्ये परमेश्वर तुम्हाला सतत देत असतो. त्या तुम्ही ग्रॅब करा, ग्रॅब खेचून आला का, माझं आहे माझं आहे माझं आहे. कधी स्वार्थी बनायचं ते सुद्धा ठरवायला लागतो. असू दे ना स्वार्थ. मी गोंधळाला जेव्हा जातो तेव्हा दरवर्षी
ट्रकभर त्यांना भाज्या देतो माझ्याकडे. मी काही करत नाही. मी आमच्याकडे बीएमसी मार्केट आहे, म्हणजे त्या सांगपाळच्या तिकडे कांदा बटाटे वखर. तिकडे मी सांगतो, साहेब साहेब जेवायला महाप्रसाद द्यायचा आहे, जरा कांदे बटाटे द्या. देतो ना माऊली. 8-8 10-10 गोणी कांदे देतात, 8-8 10-10 गोणी बटाटे देतात, 50 प्रकारच्या 50 भाज्या देतात. आणि माझा स्वार्थ मी तिथे वापरतो, साहेब आणखी द्या ना, बघा ना. मला, मी काय खाणार नसतो ना, तिथे येणारे महाप्रसादाला माऊलींच्या वर श्रद्धा असलेलेच लोक तिथे येत असणार, ते खाणार आहेत. मी तर थोडं खाणार आहे. अशा ठिकाणी स्वार्थ वापरावा, हरकत नाही. मी काय वाईट करत नाही. नाही मी का आहे ना, तर हे समाधान आणि जो आनंद आहे तो कशामुळे मिळू शकतो, की समाधानाने मिळू शकतो. तो समाधान कसा आहे, इथे तुम्ही तुम्ही अमेरिकेत वगैरे आता आमचं आमचं 100चं नाणं म्हणजे 100 रुपये टाकायला लागतात आम्हाला, खाली चहा प्यायला जायचं म्हटलं. तुम्ही कोथिंबीर येणार सगळे $1 काढतात, असं आमचं नाही. पण इथे सगळ्या ज्या आहेत जमलेले गृहस्थ आहेत ते श्रीमंत आहेत बरं का. हो, असं मी विधान करतो, हो, आहे श्रीमंत म्हणा, म्हणा श्रीमंत आहेत तर श्रीमंत मुळे प्रत्येकांच्या 3-3 फॅक्टर आहेत. किती? 3-3. मी खोटं बोलत नाही. पण त्याच्यात समाधान काय आहे ते, म्हणजे सगळ्या लुच्च्या म्हणा तुम्ही, हरकत नाही, मला लुच्च्या म्हणा तरी हरकत नाही. पण हे 3-3 फॅक्टरीचे मालक कसे, तुम्हाला सांगतो की या इथे जमलेल्या रसिक शुगरमध्ये हा माल 3-3 फॅक्टरीमध्ये असून हा माल ते विकत नाहीत बरं का. काय गंमत आहे बघा. म्हणजे हा माल लुटा असं म्हणतात. हे केवढं समाधान आहे. अरे लुटा. ते 3 फॅक्टरी कुठल्या, हे मी सर तुम्हाला सांगतो. आणि आराधनाने, तत्पूर्वी मी 1-2 मिनिटं एवढ्यासाठीच बोलतो की आराधने हा प्रकल्प अतिशय वेगळ्या पद्धतीने, मी 4-5 जणांची भाषणं ऐकली. म्हणजे संत ज्ञानेश्वरांनी काय केलं, गोंंदवलेकर महाराजांनी काय केलं, गजानन महाराजांनी काय केलं, स्वामी समर्थांनी काय केलं, याबद्दल त्यांचे प्रगाढ पंडितांनी मी, ते लोक होती. पण मी एक वर्गातला एक सामान्य एक शिक्षक आजच्या दिवसापर्यंत होतो. म्हणजे तुम्हाला आठवत असेल, मला एकदा कार्यक्रम होता आणि डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर संजय त्या केएमचे हे होते, अभियंता होते. तर मी डॉक्टर जयंतो, तर मी पण दिलं डॉक्टर जयंतो. मी कुठे डॉक्टर आहे, तर मी त्याला मार्ग शोधला. म्हटलं काय आहे, काय तो सांगतो आणि मग पटकन समजतो. मी ओळख करून दिली, आज डॉक्टर संजय ओक आहेत, हे डॉक्टर गिरीश ओक, डॉक्टर गिरीश ओक हे हृदयाला हात घालून तुम्हाला आनंद देतात, अभिनयात आनंद देतात. आणि डॉक्टर संजय ओक ते थेट हृदयातच शिरतात आणि तुम्हाला पुन्हा जिवंत करतात. आणि तिसरे जे आहे ते डॉक्टर जयंत कुठे झाले तुम्ही म्हणाल. पण तुम्हाला माहिती आहे काय गोष्ट, की प्रत्येक युनिव्हर्सिटीज अनेक, म्हणजे मध्य प्रदेशमध्ये इकडे तिकडे एक डिलीट नावाची पदवी असते. तर ती डिलीट मला मिळाली, मध्य प्रदेशची डिलीट पदवी. म्हणून म्हटलं मग त्याला डॉक्टर नाव शब्द लावता येतो. तसा डॉक्टर जयंतोक आहे. मला सांगायचं एवढंच की हा कार्यक्रम केल्यानंतर, पूर्ण झाल्यानंतर ती पदवी डिलीट करा की झालं, म्हटलं मी पण डॉक्टर जयंतोक झालो. त्या वेळेला ते क्षणी ते सुचावं लागतं. असो, तर मला काय म्हणायचं आहे की आनंदाने समज तुमच्या 3-3 फॅक्टरी आहेत, त्या फॅक्टरीतला माल लुटा. त्या 3 फॅक्टरी कुठल्या आहेत ते तुम्हाला सांगतो. डोक्यावर आईस फॅक्टरी, जिभेवर शुगर फॅक्टरी आणि हृदयात सॅटिस्फॅक्टरी. ह्या ज्याला त्या 3-3 फॅक्टरी तुमच्या असल्या ना, तर तुम्हाला आयुष्यात सुख, समाधान, समृद्धी मिळालीच पाहिजे. हा शब्द सगळे संत जीव तोडून सांगतात. मी काय वेगळं सांगणार, फक्त मी ऐकलं, इकडला माल उधर पोहोचाव, एवढंच मी केलेलं आहे. मी पुन्हा एकदा सांगतो की तुमच्यासारख्या त्या वर्गात बसलेला मी एक सामान्य विद्यार्थी आहे. फक्त बालपण, तरुणपण, म्हातारपण आणि शहाणपण, मला आता 30 नोव्हेंबरला 75 पूर्ण होतील. म्हणून त्यातल्या शहाणपणाच्या गोष्टी म्हणून मला पटलेल्या, रुचलेल्या, आवडलेल्या. आणि मला, मी खापर्ड्यांचा फोन आला होता मला, ऋता खापर्ड्यांच्या. म्हटलं हो, मी मी सामान्य आहे, मला लोक असले की आनंद मिळतो. मला लोक असली पाहिजे. माझा जन्मच, ज्या क्षणी माझा आनंद, मी लोक असणार नाही त्या क्षणी मला श्वास बंद होईल. आज ठरवलेलं आहे ते की मला परमेश्वराने त्या कामासाठीच पाठवलंय, ही मला बालंबाल खात्री आहे. तसा
तुम्हाला आनंदही मिळू दे, तुमच्या आयुष्यात ज्या ज्या इच्छा त्या परिपूर्ण होत, आणि नामस्मरणाला पर्याय नाही, ही गोष्ट मात्र मी शेवटची जाताना सांगतो. तुम्ही नामरूपी शिल्लक राहता. लता मंगेशकर असोत, आशा भोसले असोत, प्रभू रामचंद्र असो, श्रीकृष्ण असो, हे नामरूपी शिल्लक राहिलेत. बाकी कशाने शिल्लक राहत नाही. तर तुमचं आपल्याला आजोबांच्या पणजोबांच्या नाव माहिती नसतं, किती आपली कर्तृत्व आहे बघा. तर तुम्ही जास्त कर्तृत्ववान व्हावं म्हणून सद्गुरूंनी तुमच्याकडे ते म्हणजे मी वाट बघतोय चांगल्या शिष्याची. मी चांगला शिष्य आहे की वाईट शिष्य हा प्रश्न नाहीये. मी त्या गाडीत जाऊन बसलो. माझी गाडी चुकता का मला एवढं मला माहिती. मग डेक्कन क्वीन पुण्याला जाते, तर माझी डेक्कन क्वीन नसेल, माझी मालगाडी असेल, माझी पॅसेंजर असेल, पण मी चुकीच्या गाडीत बसणार नाही. विटीला गेल्यानंतर मी मद्रासच्या गाडीत बसलो आणि किती प्रवास उपयोग काही नाहीये. मला दिल्लीला जायचंय महत्वाचं आहे. तर त्या गाडीत बसलेलाच मी एक सामान्य रसिक आहे. तुमच्याही आयुष्यामध्ये असा आनंद लाभो अशी मी प्रार्थना करतो. आणि ऋता कापर्डे आणि त्यांच्या आराधना यांनी आध्यात्मिक हे वेगळ्या प्रकारचा हा कार्यक्रम मी आज केलाय मला कळतंय. मी खूप 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 लहान आहे, खूप लहान आहे, हे मी अंतःकरणपूर्वक सांगतो. हे टाळ्यांची वाक्य म्हणून अजिबात सांगत नाही. कार्यक्रम करताना मी टाळ्या म्हणतो त्या वेगळ्या, पण आता मी तुमच्यासाठी सांगतोय की तुमच्याही आनंदात सुख समाधान आनंदात स्वतःला लाभो ही सद्गुरूंच्या चरणी प्रार्थना करतो. आणि माझे जे बोबडे बोलवते पण शांतपणे ऐकून घेतले त्याबद्दल मी मनपूर्वक आपले आभार मानतो. धन्यवाद. नमस्कार. सरांनी इतकं छान मार्गदर्शन केलं आहे. अनेक क्षेत्रात त्यांनी कार्य केलेलं आहे. परदेशातही त्यांचे कार्यक्रम झालेले आहेत. आणि आज थोडा जो जरी त्यांना उशीर झाला, परंतु कसं आहे की थोड्यासा उशिरा एखादी गोष्ट मिळाली की जरा त्याची आपल्याला जास्त उत्सुकता असते आणि छान वाटतं. लगेचच मिळालं की असं वाटतं अरे हा हे मिळालं. तर आज तशी अवस्था झालेली आहे, सगळ्यांचीच झाली असेल. आणि बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकडून ऐकायला मिळाल्या, जसे की नामस्मरणाला पर्याय नाही, अनुकरण न करता अनुसरण करावं, आणि बरेच काही खूप बोललात तुम्ही. खूप छान वाटलं. इतक्या कमी वेळेमध्ये आपण सर इतकं चांगलं वक्तव्य केलं. आणि नुसतं तुम्ही हसवतच नाहीत, तर तुम्ही नामस्मरण, अध्यात्म ह्या गोष्टीवर सुद्धा बरेच काही सांगितलं. मी आमच्या आराधना ग्रुपतर्फे आभार मानते आणि ऋणातच राहू इच्छिते. आपण पुन्हा पुन्हा यावं आणि आम्हाला असंच हसत खेळत अध्यात्म शिकवावं. खूप छान वाटलं. नमस्कार. सर नमस्कार. आपण खरंच खूप छान बोललात आणि आपण निर्माण केलेले आनंदाचे तरंग सगळ्यांच्या हृदयापर्यंत पोचलेत. हा संवाद खूप छान होता. सगळ्यांनाच मला वाटतं आवडला आणि बऱ्याच जणांना बोलायचं आहे आपल्याशी. तर कृपा करून श्रोत्यांचा वक्त्याशी संवाद होऊ देत. मी विनंती करते आपण कृपा करून याच्यावरच हात वर करावे, हँड रेज करावेत आणि संवाद साधावा. मी माझा माईक ऑफ ठेवते. थँक्यू व्हेरी मच. प्रतिभाताई बोला. नमस्कार सर. तुम्ही म्हणत नमस्कार. होतात मी एक प्रेक्षक आहे. तर तुम्ही गप्पांच्या सारखं आम्हाला हे झालं. कुठल्याही प्रकारचं अवजड शब्द नाहीत आणि ही खूप मोठी अवघड वाट आहे असंही त्याच्यामधनं आम्हाला हे होत नाही. इतकी सोपी वाट तुम्ही आम्हाला करून सांगितली ती नामस्मरणाने कसं अध्यात्माकडे आपण जाऊ शकतो ही. आणि अनुकरण ते अनुसरण आणि वृद्धपणानंतर शहाणपण, इतक्या सुंदर म्हणजे शब्दामध्ये तुम्ही आम्हाला आणि इतकं सोपं करून सगळं सांगितलं. आणि तुमचा जो शुगर फॅक्टरीतनं आम्हाला सॅटिस्फॅक्टरी खरंच झाली आमची. मी खूप समाधानी झालो होतो आज. आम्हाला खूप आनंद मिळाला. खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. अनुभाताई. हे सतत जाणवत होतं आणि सहज साध्या सोप्या शैलीत आपण उदाहरणं देऊन आम्हाला ते तुम्ही सांगितलं आणि हसत हिरवत ठेवलं. आम्ही खूप आनंदी झालो. आणि पुढचं काय म्हणजे खूप आम्हाला अजून काय ऐकायला मिळेल याची ओढ लागली सर. नंतर तुम्ही ते अनुकरण आणि अनुसरणचं सुंदर सांगितलं. त्यामध्ये इंद्रायणी काठी आणि अवघाची संसार हे जे सांगितलं ते आज आम्हाला कळलं. आम्ही एवढे दिवस नुसतं गात होतो आणि म्हणत होतो, समजत नव्हतं. नंतर अनुकरण करता करता अनुसरण करा आणि ते होणार हे पण सांगितलं.
श्रद्धा महत्वाची आहे. महाराजांची इच्छा आनंद आणि समाधान मिळावं याकरता आपण सर्व गोष्टी करतो, याचंही आम्हाला म्हणजे पुरेपूर कळलं. नंतर अन्नदान हे करताना पुरे हा शब्द हे बाकी कुठेच नाही. हे अगदी म्हणजे काय सांगू सर, फार सुंदर सांगितलं. दृश्य जगामध्ये सर्व गोष्टी आल्या, पण अदृश्य म्हणजे ईश्वर याचंही सुंदर सांगितलं. कितीही काही झाले, जरी प्रतिकूल परिस्थिती आली तरी ती महाराजांची इच्छा आहे असे म्हणून आपण आपला आनंद टिकवावा, समाधान टिकवावं. आणि नंतर आपलं सैन्य म्हणजे शरीरातील पेशी 90,000 कोटी पेशी आहे आणि त्यांना आपण जशा सूचना देतो तसं घडतं. ते पण सुंदर काय सांगू सर. त्या 3 फॅक्टरी पण समजल्या आणि नामस्मरणाला पर्याय नाही. आणि खरंच चुकीच्या गाडीत आम्ही बसणार नाही सर. तर मनपूर्वक नमस्कार करते आणि आम्हाला हसत हसत हसवत राहा, येत राहा आणि सांगत राहा सर. मनपूर्वक नमस्कार. धन्यवाद सर. सुजाताताई. सर नमस्कार सर. तुमचं वक्तव्य एवढं छान झालं की अजिबात कंटाळा आला नाही आणि बोर अजिबात झालो नाही आणि खूपच हसत हसत आम्हाला अध्यात्म शिकून गेलात. आणि हे हसत खेळत शिकवल्यामुळे आमच्याकडे चांगलं पक्क डोक्यात राहील असा विश्वासही आहे. आनंदाला समानार्थी शब्द समाधान, आणि तो समाधान कसा मिळवायचा हे तुम्ही अतिशय उत्तम रीतीने वेगवेगळ्या उदाहरणांनी आम्हाला समजावून दिलं. इंद्रायणी काठी आणि अवघाची संसार याच्यातलं साम्य आम्हाला इतके दिवस कळलंच नव्हतं. आम्ही दोन्ही गाणी म्हणत होतो, पण आम्हाला आज एकदम त्या चालींमधलं साम्य लक्षात आणून दिलं तुम्ही. वा. तरुणपण बालपण, तरुणपण, वृद्धपण आणि ह्या तिन्ही अवस्थांमधून आपण जसं पुढे जातो त्यानंतर येणारं अनुभवाचं शहाणपण, हे किती सुंदर. म्हणजे हे शहाणपण आम्हाला माहितच नव्हतं, 3च अवस्था माहिती होत्या. तेही आम्हाला चांगलं लक्षात राहील आता. आणि तुमच्या 3 फॅक्टर तर एकदम मस्तच, एकदम म्हणजे हे लक्षात ठेवलं ना त्या 3 फॅक्टर, तरी आमचं खूप उन्नती होईल. की डोक्यावर आईस फॅक्टरी ठेवायची, जिभेवर शुगर फॅक्टरी आणि हृदयात सॅटिस्फॅक्टरी. खूपच छान. आणि अरे बाप रे, काय प्रचंड भीती वाटते. हे म्हणता क्षणीच आपल्याला खापरं भरतं किंवा असं काहीतरी होतं. म्हणजे आपण आपल्या पेशींना 90,000 पेशींना जी सूचना देऊ ते घडतं. हे मेन ह्याच्यातून हे सार आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवायचं होतं, ते सार मिळालं. म्हणजे आपल्या शरीराला आपण काय सांगायचंय ते आपणच ठरवायला पाहिजे. आणि जे वामनराव पैंचं जे आहे की तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार, तर ते ह्या वाक्यातून आम्हाला बरोबर ते म्हणजे आचरणात आणता येईल. की आपल्याला जे पाहिजे ते आपल्या पेशींना संदेश द्यायचे, म्हणजे आपल्याला ते मिळणार. आणि जे नकोय ते कधीच द्यायचे नाही. तर हे आम्हाला खूप शिकायला मिळालं. आणि असंच परत परत यावं तुम्ही सर, आणि आम्हाला आणखी काहीतरी टिप्स वेगवेगळ्या द्याव्या हसत खेळत, अशी मी तुम्हाला विनंती करते. धन्यवाद सर. शोभाताई बोला. खूप खूप नमन माऊली. अगदी आनंदाच्या लहरीवर आम्ही अजून पण तरंगत आहोत असा भास होतो. खूप छान विवेचन, की अनुभवातून शहाणपण येते आणि अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. खरोखरच हीच एक अशी हे आहे अन्नाचं की ते खाल्ल्यानंतर एक समाधान, एक तृप्ती निर्माण होते. त्याच्यानंतर कितीही अपमान होणारी गोष्ट झाली तरी भगवंताची इच्छा म्हणून आपण सोडून द्यावे. हे तर खूपच महत्वाचे. असे वारंवार असे प्रसंग घडतच राहतात की आपला म्हणजे त्या ह्याच्यापर्यंत आपण जातोच, पण ही एक गोष्ट अगदी लक्षात घेतली पाहिजे की हे भगवंताची इच्छा आहे म्हणून हे सोडून द्यावं. आणि अरे बापरे, किती प्रचंड भीती वाटते. हे खरोखरच आपण आपल्या पेशींना ते संदेश देत असतो. आणि ह्यासाठी रोताताई, अनघाताई ह्या तर आम्हाला रोजच हे सांगत असतात की आपण कसं ह्यातून बाहेर पडायला पाहिजे ते. त्याच्यानंतर 3 फॅक्टरी, आईस फॅक्टरी, शुगर फॅक्टरीज आणि सॅटिस्फॅक्टरी, याविषयी आपण खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. हे जर हे तिन्ही गोष्टी कायम लक्षात ठेवल्या तर जीवन सुंदरच आहे. खूप छान. आपण नेहमी यावे. खूप खूप धन्यवाद सर. नमस्ते ओक सर. नमस्ते सर्वांना. आवाज येतोय माझा? हा, येतोय.
अच्छा, एक मिनिट जरा. अं, मी उक्सा, जे तुम्ही नामस्मरणाचं जे महत्व सांगितलं ते मी एकदम रिलेट केलं सध्याच्या रिसेंट घडलेल्या गोष्टी मध्ये. मी ऍक्च्युली 7, 8 आणि 9 सप्टेंबरला आयसीयू मध्ये होतो. आणि अ, त्या आयसीयू मध्ये असताना मला असं कधी त्रास जाणवला नाही कोणत्याच गोष्टीचा. कारण माझं नामस्मरण चालू होतं श्री सद्गुरु शंकर बाबा महाराजांचं. तर नामस्मरणाचं जे महत्व आहे आणि त्याच्यातनं आपण कोणत्याही गोष्टीमधनं कसं पार पडू शकतो त्याचा साक्षात्कार झाला. तर ते एक खूप छान पद्धतीने तुम्ही सांगितलं. आणि तुमची वाणी एकदम मधुर आहे, सांगायची पद्धत एकदम वेगळी आहे, वेगळ्याच प्रकारचं प्रवचन होतं. आणि छान वाटलं तुमचा आवाज ऐकून, तुमचे अं, अनुभव ऐकून. तर आणखीन एक गोष्ट मला अशी जाणवली की तुम्ही समहाव संगीताशी थोडे रिलेटेड आहात. तर काही लाईन्स, जास्त वेळ घेणार नाही मी सगळ्यांचा, काही लाईन्स मी म्हणून दाखवू का तुम्हाला? अच्छा, आवाज येतोय म्हणा माझा म्हणा. क्लिअर? रहे ना रहे हम, रहे ना रहे हम, महका करेंगे बन पण के कली, बन के सबा, बागे वफा में, रहे ना रहे हम, जब हम न होंगे, जब हमारी साख पे तुम रुकोगे, चलते चलते अश्कों से भीगी चांदनी में एक सदा सी सुनोगे, वाह, क्या चलते बात है. चलते वहीं पे कहीं, वहीं पे. वहीं पे कहीं हम तुमसे मिलेंगे, बन के कली, बन के सबा, बागे वफा में, रहे ना रहे हम, महका करेंगे बन के कली, बन के सबा, बागे वफा में, रहे ना रहे हम. सुंदर सुंदर. किती सुंदर गायलात हो तुम्ही. खरंच सुंदर गायलात. आणि लता मंगेशकरांचं हे जगभर गाजलेलं, सतत ऐकायला कानावर पडणार असं गाणं आहे. म्हणून त्या यावत चंद्र दिवा करो या लता मंगेशकर राहणार आहेत. आम्ही प्रत्येक शिशुवर बघितलंय का? हो, आम्ही लता मंगेशकरांना पाहिलंय, बोललोय, त्यांच्या घरी जेवलोय. मी दूरदर्शनच्या माध्यमातून असल्यामुळे मला अनेक कार्यक्रम त्यांच्याकडे करायला मिळाले. आणि ओळख म्हणजे काय तुम्हाला सांगतो. आता तुम्ही शाहरुख खानला ओळखतो. अरे तो मुद्दा तो नाही. शाहरुख खान तुम्हाला जयंत म्हणून ओळखतो का? त्याला महत्व आहे, त्याला ओळख म्हणतात. आणि अशा लता मंगेशकर मला ओळखत होत्या, तो आनंद असतो. आपण नेमकं त्यातलं जे समजून घ्यायचं. मी काय गायक पाहिजे असं नाही, पण जयंतराव या 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 असं म्हणून मला स्वागत केलं. मी जेवलो त्यांच्याकडे. दूरदर्शनच्या माध्यमामुळे मला ती संधी आयुष्यात मिळाली. आणि मग किती वेळा भेटलोय मी हो. आणि रहे ना रहे काय गाणं आहे त्यांचं. तुम्ही इतकं सुंदर गायलात. मी गाण्याची मध्यम परीक्षा, मला गांधर्व महाविद्यालयाची ए ग्रेड मिळालेला आहे. पण मी गायक नाही हे मला माहिती आहे. माझी स्वतःची संगीतकार म्हणून लॉंग प्ले रेकॉर्ड आहे 45 मिनिटाची. माझ्या संगीत रचना उत्तरा केळकर, देवकी पंडित, सुरेश वाडकर, रवींद्र साठे अशा अनेक जणांनी गायलेले आहेत. अर्थात ते जुन्या स्मृतींना उजळा. 40 वर्षापूर्वीचा आत्ता सगळ्यात काय अर्थ आहे. पण तुम्ही भावना नेमक्या पोचवल्यात.
शेवटी भावना याच महत्वाच्या असतात. आणि आमटी सगळेच करतात, आईच्याच हातची आमटी, पण त्याला काय आवडते, कारण त्या आमटीच्या तडकामध्ये त्याच्या फोडणीमध्ये त्याच्यामध्ये प्रेम असतं, आनंद असतो आणि जिव्हाळा असतो. म्हणून जगातली आमटी फक्त त्या मुलाच्या आईलाच जमते असं तो काय विधान करतो, कारण ते भाव तुम्ही नेमके पोचवता. बोला आपण. धन्यवाद धन्यवाद. तेच मला कम्युनिकेट करायचं होतं तुमच्याशी, मनातले भाव आहे, आणि तुमच्यापर्यंत ते पोचले सर्वांपर्यंत, त्यामुळे मी समाधानी आहे. ते भाव सगळ्यांच्या डोळ्यातून ओघळलेही. आणि नेहमीच गुरुदादा तू जेव्हा गातोस ना तेव्हा आम्ही लोक डोळ्यातनं बोलत असतो आणि हृदयातून ऐकत असतो. वा वा, सुंदर. या कल्पना, तुम्ही पण एक कलाकार आहात. रसिक स्वतः कलाकार असतो. तो व्यासपीठाला कलावंताला जपणारा कलावंत असतो, व्यासपीठाला भरून टाकणार आणि वेळ पडल्यास कलावंताला पाडणारा सुद्धा तो कलावंत. त्याचं भान ठेवलं ना. आणि तुमच्याकडे आता एवढे कार्यक्रम तुमचे सतत आध्यात्मिक तुम्हाला धारणा अभ्यास तत्व असल्यामुळे ते सहज येतात, ते शब्द सहज ओठी येतात. सहजता हा गुणधर्म आहे, तो सहजपणा असावा. मी म्हटलं सहजता या गुणधर्मावरच मी अर्धाने 1 तास बोलतो. मी कलाकार आहे, मला बोलणं जमतं, पण ते अध्यात्मावर मी प्रवचन आणि भगवंताने सांगितल्याप्रमाणे असं मला काही जमत नाही. तुम्हाला पिंड, मी खूप कलाकार आहे, छान मला. बोललात काका आपण, खूप छान. आणि आता गुरुदादांनी जो शेवट केला, मला वाटतं त्याच्यानंतर आता आपण इथेच थांबूया, कारण गुरुदादाचे जे स्वर आहेत ना ते आपण आपल्या हृदयात जपूया. मला हो. वाटतं इथेच थांबू. रजा वृत्ताताई मागतो सगळ्यांना. खूप खूप धन्यवाद. हा, वृत्ताताई अनिता ताईंना बोलायचंय. अनिता मावशी, माझ्या डोळ्यात पाणी आहे त्याच्यामुळे हँडरेस दिसत नाही. बोला. तुमच्या डोळ्यात पाणी आहे नाही, सगळ्यांच्याच डोळ्यात पाणी आलेलं आहे. कारण सध्या गुरुदादांची मनस्थिती अशी आहे, आणि त्याच वेळेला त्यांच्या तोंडातून ते गाणं ऐकताना आमचेही डोळे भरून आलेले आहेत. पण गुरुदादांच्या मागे शंकर महाराज आहेत, आणि त्यांचा नितांत त्यांच्यावर असलेला विश्वास आणि त्यांचं नामस्मरण त्यांना सगळ्यातून तारून नेणार आहे, आणि सगळ्यांचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. तुम्हाला बघितल्यानंतरच आम्हाला एक मनाला असं समाधान मिळतं. खरं म्हणजे आता आपल्याला सरांबद्दल बोलायचं होतं, पण गुरुदादांनी जो शेवट केला त्याच वेळेला मन असं म्हणालं की हा माणूस अशा प्रकारे का बोलतोय आज. तर त्यांची मनस्थिती पण तीच आहे, म्हणून त्यांच्या तोंडून ते असे स्वर बाहेर पडलेले आहेत. पण तुमच्या सगळ्या आम्ही सगळेजण तुमच्यावर आहोत. आम्ही सर्वसामान्य माणसं आहोत, पण तुमच्यावर असलेली सगळ्यात मोठी निष्ठा तुमचं नामस्मरण हे तुम्हाला पूर्णपणे सगळ्यातनं तारून नेणार आहे. आणि मनाशी कोणतीही शंका न घेता तुम्ही छानपैकी आपलं आयुष्य, दीर्घ आयुष्य जगणार आहात, त्याबद्दल कोणतीच शंका नाहीये. हे आशीर्वाद आणि असेच हवे. सरांबद्दल मला बोलताना एक बोलायचं होतं की जसं प्रत्येक वहीचं पान परतावं किंवा प्रत्येक पुस्तकाचं एक पान परतावं आणि एक नवीन गोष्ट ऐकावी, या प्रकारे त्यांचं हे प्रवचन म्हणता येणार नाही, गोष्टीरूप इतिहास सांगतात. तशा प्रकारे त्यांनी लहानपणापासून आतापर्यंत त्यांचा असलेला इतिहास उलगडून सांगितला, आणि त्यामुळे तो जास्ती स्मरणात राहिला. लहान लहान गोष्टी ऐकताना माणसाला कसं समाधान मिळतं ना, तसं समाधान त्यांच्या बोलण्यात होतं. प्रवचन वगैरे ह्या गोष्टी आपण जरा फार पुढे गेल्यानंतर आहेत, पण गोष्टी रूप असतात ना, ते बालपणापासून आपल्यावर आलेले असतात. त्याप्रमाणे त्यांचं ते बोलणं अगदी ओघवतं, सुंदर वाटलं. आणि किती हसत खेळत जेव्हा त्यांनी त्या मुलाचा विश्वास आपल्या आईवर आहे की तुझ्या हृदयात देव आहे, तसं ते गोष्टीचं उदाहरण ऐकताना डॉक्टर माणकेंचं उदाहरण माझ्या डोळ्यासमोर आलं. बऱ्याच जणांनी ही गोष्ट ऐकलेली असेल, त्यामुळे मोठा इतिहास मी सांगत नाही, परंतु खरोखर प्रत्येकाच्या हृदयात देव आहे, फक्त तो जागृत करायला आपल्याला आला पाहिजे, आणि त्याच्यासाठी नामस्मरणाची गरज आहे, हे आपल्याला ह्यातनं कळलेलं आहे. त्यामुळे सगळ्यांचं त्रिवार अभिनंदन. सरांचंही अभिनंदन, म्हणजे सरांचंही सगळं प्रवचन नाही, गोष्टीच सुंदर सुंदर ऐकताना मनाला मिळालेला आनंद, आजचा दिवस फार आनंदात जाणार आहे. धन्यवाद. खूप धन्यवाद माऊली.
आम्ही आपली इथेच रजा मागतो. धन्यवाद. जय श्रीराम. भेटूया.